लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला। या टप्प्यात देशभरात जवळपास 60% मतदान झालंय। आता दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। राजकीय पक्षांकडून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे। तसंच तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत। त्यात गुजरातमधून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ते गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। या ठिकाणी 7 मे रोजी मतदान होणार आहे। त्यांनी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दिलं आहे। त्यात संपत्ती, दाखल गुन्हे यांची माहिती दिली। त्यानुसार त्यांच्याकडे स्वतःची कार सुद्धा नाही, कॅश केवळ 24,000 रुपये आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर त्यांचे प्रतिज्ञापत्र चर्चेत आले। अमित शाह यांनी त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही, व्यवसाय म्हणून ते शेती करतात आणि ते सामाजिक कार्यकर्तेही आहेत। त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये खासदाराचा पगार, जमीन, घर जमीन भाड्याचे उत्पन्न, शेतीचे उत्पन्न आणि शेअर लाभांश आहे। त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याचीही नोंद आहे।